एक 6 एकर शेती होती, 6 एकातली विहीर होती आणि आई वडिलांनी कुठेतरी नॉर्मल जीवन जगत होतं. स्वप्न वगैरे काही माहिती, फार जवळून गरिबी बघितली. 10वी शिक्षण करेपर्यंत 2-4 ठिकाणी फिरलो, नंतर वेगळ्या ठिकाणी स्वतःच्या हिमतीवर जाऊन शिक्षण पूर्ण केलं. आणि एवढं केलं तर 3,000 पगार भेटला. मला असं वाटलं होतं की शिकल्यामुळे मोठं होता येतं, पण नंतर कळलं की शिकल्यामुळे नाही होता येत, अनुभव पाहिजे. आणि मग एक्सपिरियन्स पण घेतला. कशाचा? जॉबचा. जॉब काय एक्सपिरियन्स घेतल्यानंतर लक्षात आलं 30,000 ने काही होत. ऍक्सिडेंट झाला, पाऊसा इथून पायकट करावा लागला होता आणि 5.5 लाख रुपये खर्च झाला. ज्या घरी 10,000 रुपये पण उसने कोणी देऊ शकत नाही, टक्केवारीने काढावं लागायचे, अशा घरी जन्म झाला, अशा वातावरणात जन्म घेतला. जवळून बघितली होती आई वडिलांची परिस्थिती. सणाला कधी ते कपडे घेत नव्हते, शिवून घालायचे. मी माझ्या वडिलांची बनियन अंडरवेअर शिवताना बघितली. आईने शिवून लोकले घातले, पातळ घातले. अशी परिस्थिती जवळून पाहिली होती घरी. फार दुःख बघितलं होतं अशा काळात. आणि हे सगळं चालत असताना मी स्वतःच्या पायावर उभा राहिलो, पण मला झोप येत नव्हती. कधी कधी असं वाटायचं मी लहान होतो तरी आईबाप काम करत होते, शाळेत गेलो तरी आईबाप काम करतात, मी पैसे कमवायला लागलो तरी, माझं लग्न झालं तरी तुम्ही काम करतात, मी बाप बनलोय तरी पण ते काम करतात, तरी पण काहीच होत नव्हतं. जॉब केले 5-6 वर्ष, कळलं काहीच होत नाही. म्हणजे एक लिमिट टाकले, आपल्या हातात नाही चेक वाढवलं. वेगवेगळे रिक्वायरमेंट त्यांची. आणि कित्येक लोक नाही उभे ट्रॅडिशनल व्यवसायात बसलो, ते करून बघितलं, काहीच बघितलं. आणि इंडस्ट्रीमध्ये आलो, त्या इंडस्ट्रीमध्ये पण बघितलं की लोक निगेटिव्ह असतात, कंपन्या बंद पडल्या, याला चेन मार्केटिंग कोणी म्हणते. नातेवाईक मित्रवाईक, नाते आणि मित्र असे पण नव्हते की जे एवढ्या अशा बिझनेसला येस म्हणते. खेड्यागावात काय असतं विचार लोकांनी, सांगा मला. निगेटिव्ह असतात. गाव सोडलं होतं, शहरात आलो, नगर सोडून बिझनेस करण्यासाठी मी पुण्यात, मला 3 दिवस लागले रूम शोधायला. 3 days. कोणीच ओळखीच नव्हतं, मित्र नातेवाईक नव्हतं. बॅचलरमध्ये जाऊन तरी सुरुवात केली होती. लग्न झालेलं असताना सुद्धा. लग्न झालंय, पत्नी गावाकडे आणि मी बॅचलरमध्ये जातो. पगार होता ना चांगला. 15 वर्षापूर्वी 4 लाख रुपये चांगले होते का नव्हते? किती जणांना वाटलं चांगले होते? चांगले होते का नाही? आता कमीत कमी 20-25 लाखाचं पॅकेज असतं मला, एवढं. आणि मग आजच्या कंडिशनला त्यावेळेस मी जे निर्णय घेतले, माझ्यासमोर ऑपॉर्च्युनिटी आली, पण मला निगेटिव्ह दिसायचं. लोक निगेटिव्ह, प्रॉब्लेम दिसायचे बिझनेसमध्ये मला. अशा एका सेशनला आलो, जागा झालो, टाइमपास, खोटाळपणा, आळसपणा, चुकीच्या सवयी, आतमध्ये सगळी दलदल झाली होती. माझ्याकडे आग लागली होती. त्या आग विझवण्यासाठी पैसा पाहिजे होता, आणि तो पैसा भेटणार होता इंडस्ट्रीमधून, जॉबमधून, ट्रॅडिशनल व्यवसायामधून भेटत नव्हता. कारण की त्या पाठीमागं खानदारात काही सपोर्टच नाहीये पैशाचा, वशिल्याचा. त्या मुलाला लई त्रास होतो या मागे पुढे होतो. पण एवढं ज्याच्या बापाने काही करून ठेवले, त्या पोरं लवकर टेकअप करतात आयुष्यामध्ये. पण ज्यांना सगळं काही त्यांनाच करायचंय ना, अशा पोरांना लई मेहनत करावं लागते. लई भयानक मेहनत, खाण्यापिण्यावरून पण मेहनत करावं लागते. हा, आमच्या घरी गोड पडतो, ते पिवळे लाडू असतात ना, ते खायला यायचे. चहा भाव असायचा ना, ते भाव खाणं पण घरी मुश्किल असायचं. लहान बिनचपली शाळा गेली, सायकल फार मला वाटतं ती पण एकच सायकल होती 10वी, ते पण वडील कामाला जायला घेऊन जायचे, तर आम्हाला सायकल सुद्धा भेटली. बिझनेस आल्यानंतर मला डाऊट होती, मला इगो होता, मी खोटेपणा करत होतो, सुधरत नव्हतो. मी बिझनेस जॉईन केला, तुम्हाला काय होतं, पहिले सोडून करायला लागू असं मी तुमच्यासारखाच होतो. अशा एका प्रोग्रामला आलो आणि नवीन जेवण इथं लई फटके बसले मला. माझी अवकाश झाली गेली. म्हणजे आता जरी गेला ना, काय करणार नाही अशोक करून काय नाही केलं. मला तुझ्या खानात पाठीमागं बघले, आले, लई जगले आणि गेले. काही केलंय का त्यांनी? नाही केलं. तू नको मोठ्या देशाचा, जगाचा विचार करू, पण जे तुझे स्वप्न, तुझे परिवार तुझ्यावर डिपेंड आहे ना, ज्यांनी ज्यांनी त्याची लायकी काढली ना, त्यांच्यासाठी कर. सिरियस झालं, भयानक सिरियस झालं. कारण की आई बाप खुश नाही, पत्नी खुश नाही, पोरं खुश नाही, मी खुश नाही. म्हणलं करतोय काय मग मी करतोय काय करतोय मी? माझ्या आई बाबाचं दुःख पुसू शकत नाही. जी लग्न करून आली तिची काय चूक?
माझ्या आई बापाला पाहिजे ते देऊ शकत नाही, जी लग्न करून माझ्या भरोश्यावर आली ती खुश नाही, ज्याला जन्माला घातले त्याला मी काय सांगू, कसं शिक्षण द्यायचं त्याला. अशा प्रोग्राम मध्ये मला ट्रेनिंगला सांगितलं गेलं, अशोक तोरमल नको करो बिजनेस, मत करे बिजनेस, लेकिन घर में जा, तेरे माँ बाप को सामने बिठा और आंखों में आंखें डाल के उनको बोल, बच्चों को, बेबी को बोल दे बच्चों को, तेरी बदनसीबी है तुम मेरे पास पैदा हुआ है, मैंने तुझे पैदा किया है, तेरी बदनसीबी कि मैं मेरे जैसा तेरा बाप है, क्योंकि तेरा बाप कमजोर है, तेरा बाप अपॉर्चुनिटी आने के बाद उसके अंदर नेगेटिव देखता है. मत सोच तेरी पढ़ाई के बारे में, तेरे करियर के बारे में तेरा बाप कुछ नहीं कर सकता, बोलते तेरे बच्चों, क्योंकि अच्छी पढ़ाई करने के लिए 1-1, 2-2, 3-3 करोड़ की जरूरत है, और तेरा बाप 1-2 लाख भी महीने का नहीं कमा रहा है, और मार्केट घर वालों को तेरा बाप बोलता है कि लोग नहीं जुड़ते, लोग निगेटिव है. अरे बाहर लोग करोड़ों का घर ले रहे, लाखों की गाड़ी ले रहे, राइड में घूम रहे, और तेरा बाप तुझे नई टू व्हीलर देने की औकात नहीं रखता साहब, एक घर नहीं ले सकता, एक टाइम में 2 लाख का सोना नहीं लेता, ऐसा तेरा बाप है. तेरी बदनसीबी है कि तुझे मैंने पैदा किया है, तेरा कर्म फुटेला है, मैं कुछ नहीं, क्योंकि मैं सुबह उठ नहीं पाता हूँ, मुझे रील देखकर हंसना है, तो तेरा देख बोल जा सकता हूँ मैं तेरे बच्चे को. फिर बीबी को सामने बिठा, उसके आंखों में आंखें डाल के बोल, तू शादी करके मेरे साथ आई है ना, गरीबी में पैदा हुई ना, मिडिल क्लास में सपने देखे थे ना, शादी होने के बाद अच्छी जिंदगी होगी, मत सोच, तेरे सपने नहीं पूरे करूंगा मैं, तेरे लिए घर नहीं लूंगा, तेरे लिए गाड़ी, तेरा सोना नाना कुछ भी नहीं होगा, क्योंकि तेरी बदनसीबी कि तूने मेरे जैसे कुत्ते के साथ शादी की है. किसी आमिर के साथ शादी करता ना तो तेरी जिंदगी बदलती थी, क्योंकि मैं 8-10 घंटा खुद को घिसा के 50-60 हजार 30-40 हजार 1 लाख रुपए कमाई कर रहा हूं, और वो उससे कुछ नहीं हो रहा है. मत देख सपने, मत देख, क्योंकि मैं झूठा हूं, मैं आलसी हूं, मैं सीखने के लिए तैयार नहीं हूं, मैं हार मानता हूं, मैं नेगेटिव चीजों को बहुत जल्दी भरोसा रखता हूं. मत भरोसा रख मेरे ऊपर, तेरी गलती है, तेरी मेरे साथ शादी हो चुकी है, तू गरीब पैदा हुई है ना, मैं जिंदगी भर तुझे एवरेज गरीब वाली जिंदगी दूंगा, क्योंकि मैं असली मर्द नहीं हूं, मैं नपुंसक हूं, बस बच्चे पैदा कर सकता हूं, सपने पूरे नहीं कर सकता हूं. मैं बोल दे आ सकता हूं मैं तेरे बीबी को, मत करे बिजनेस, छोड़ दे ये डब्बे डुब्बे मार्केटिंग चेन वाला बिजनेस है नहीं ना तेरे औकात का, मत कर, कुछ तो और करना, जो भी आता है कर, उधर नहीं हो रहा है इसलिए तू इधर आया है ना, तो इधर मुश्किल है, होगा 2-3 साल तकलीफ, लेकिन घुसना उसके अंदर, बोल दे, आंखों में आंखें डाल के बीबी को बोल, भरोसा मत रख मेरे ऊपर. और लास्ट जिन्होंने पैदा किया ना अशोक तोरमल, उसके सामने जाके उनको सामने बिठा और उनको बोल, तुमने गरीबी में पैदा हुए, गरीबी में जी गए, बहुत मेहनत किया, मुझे पैदा भी किया, मेरी शादी पढ़ाई करके दिया, मेरी शादी भी किया, अभी मैं बाप भी बन गए हूं, लेकिन मैं तुम्हारे लिए कुछ नहीं कर सकता. तुम गरीब पैदा हो गए, गरीब जी रहे, और तुम्हारा अंतिम संस्कार तुम्हें मैं गरीबी में ही जला दूंगा, क्योंकि मैं बदलने के लिए तैयार नहीं हूं. मैं खुद को बहुत होशियार समझता हूं, मैं बहुत घमंडी हूं, मेरा कोई बाप नहीं है बाहर, मैं दिल का खुद राजा हूं. बोल दे तेरे माँ बाप को, मत रुको, भरोसा. ये ट्रेनिंग में मुझे कहा गया था मेरे परिवार को बोलने के लिए, और बोला था ये बोल दे और छोड़ दे बिजनेस, कभी बिजनेस के आगे इधर आ मत, कभी कोई मार्केटिंग में ज्वाइन मत कर, फालतू सपने मत दिखा. एक बुझा हुआ दिया किसी को जला नहीं सकता, राइट और रॉन्ग. अगर लोगों को जलाना है तो खुद जलना चाहिए तेरा. बुझा हुआ दिया का कुछ काम नहीं है दुनिया के आगे. क्यों जी रहे फालतू, क्यों आड़ी टेढ़ी लाइफ क्यों यूज कर रहे खुद की जिंदगी किसी के लिए. लोगों ने तुम्हें देखना है ना, तो आप भी लोगों को देखने में टाइम मत वेस्ट मत करो, कोई एक ताश पकड़ो और उसके अंदर घुस जाओ. और उस दिन से मेरा नया जन्म हुआ जिस के अंदर.
डिसाइड किया, सुबह भी बैक टू बैक लगातार 2.5 महीना 1,000 रुपए मिला। जो बोला ना मैंने कि ट्रेनिंग के बाद निगेटिविटी को मैंने झेला। फिर 27, एक साल में 27, 9 महीने में मेरा कर्जा मिल करके मैं गांव के अंदर छप्पर के घर में स्विफ्ट गाड़ी लेके गया था। 9 महीने के अंदर जिस घर में सेकंड टू व्हीलर था उस घर में 9 महीने में 9 महीने में इधर लोग लाख 2, 5, 10, 20 लाख के कर्जों की टेंशन नहीं। ये छोटी बात नहीं, मेरे लिए बहुत बड़ी थी वो बात, समझ में आया? क्योंकि 2-3 जनरेशन में जो गरीबी का लेवल जो ब्रेक कर रहा था, जो चल रहा था ना, जो ट्यून, जो लूप चल रहा था ना, तो लूप से बाहर आना बहुत मुश्किल होता है, समझ में आया? ये बहुत डेंजर होता है। अगर वहां से निकल गए ना तो फिर नया लूप चालू होगा, अमेरिका होता है। लेकिन वो गरीबी के दलदल के अंदर जो लूप है ना पूरा घूम रहा है ना, उस चक्कर से बाहर आने के लिए अगरबत्ती कैंडल नहीं, साला नीचे ब्लास्ट करना होगा 6 महीना 1 साल के लिए, फिर बदलती जिंदगी। धीरे धीरे नहीं होगा, कुछ नहीं होगा, धीरे धीरे मैसिवली पूछना पड़ेगा, मैसिवली बातें करना होगा। और मैंने किया 2010 से। देखो ना, प्रॉपर्टी देखो, प्रॉपर्टी हुआ, घर हुए, गाड़ी हुई, फॉरेन टूर हुआ, गोल्ड हुआ, पैसा हुआ, नेम फेम हुआ। आज की तारीख में स्पिरिचुअलिटी के ऊपर चल रहा हूँ। इतने सारे ऑलमोस्ट बहुत सारे लोगों के आज घर बच रहे, सुसाइड करने से लोग छूट रहे। स्पिरिचुअलिटी के वजह से लोग आज एक दूसरे के साथ एक वर्ग्यू करके एक दूसरे के साथ मिलकर जिंदगी जी रहे हैं। यस, लोग हेल्प मिल रहा है। आज टीम के अंदर 28+ करोड़पति लोग हैं। 850 लोगों ने ऑलमोस्ट गाड़ी ली है। कितने लोगों ने? मेरे बाप ने सेकंड टू व्हीलर लिया था। अगर बाप शरीर के हैं, उनके विचारों में चलता ना तो ज्यादा से ज्यादा मैं नया टू व्हीलर पे पहुंचता था, समझ में आया? उन्होंने उनकी जिंदगी काटी। साला अभी अगर उनके सामने मुझे रिस्पेक्ट पैदा करना होगा ना, उनके विचारों से नहीं, साला सक्सेसफुल लोगों के विचारों से मुझे चलना होगा, तब जिंदगी बदलेगी बॉस। समझ में आया? उन्होंने नहीं बोला था, उन्होंने नहीं साथ दिया मुझे बिजनेस करने के लिए, सब नाम खराब किया था। 3-3 महीना घर पे बात नहीं करता था, 3-3 महीना बहुत सारी तकलीफ थी, लेकिन कभी रोया नहीं किसी के सामने। बहुत लोग मुझे की जिंदगी नहीं, बनना था कुछ, करना था कुछ, और कर दिया। आज की तारीख समाज के अंदर काम कर रहा हूँ, समाज के अंदर जा रहा हूँ। बीबी को जो चाहिए वो मिल गया, बच्चों को जो चाहिए मिल गया। माँ बाप बोलते बच्चा किसका है, रिलेटिव फ्रेंड बोलते हमारा फ्रेंड है, लेकिन मैं खुश नहीं हूँ। मेरा सवाल था कि मुझे वो गरीबी क्यों मिली, मैं सुसाइड तक क्यों गया था। 2:30 बजे मैं रेलवे स्टेशन पे सुसाइड करने के लिए गया था 2009 में। रेलवे आने के लिए सिर्फ आगे सामने 10 सेकंड बाकी, 10 सेकंड जाना था दुनिया छोड़कर। और जब पढ़ाई थी, पैसा भी था, लेकिन मैं अकेला था, सुसाइड तक आया था। लेकिन लास्ट टाइम एक सोचा, अभी अगर मर गया तो दुनिया कौन किसको क्या फर्क करेगा, तो अभी ऐसा जीऊंगा दुनिया के लिए मर गया, ऐसा जीऊंगा कि दुनिया के लिए मर गया। आज बच्चों के लिए, माँ बाप के लिए कुछ नहीं चाहिए। जब पैसा महीने में 10-12 लाख आता था तो मैं दिन का 12-12, 18-18 घंटा स्पिरिचुअल किताबें खोलकर स्टडी करता था। स्पिरिचुअलिटी की पीएचडी, जो श्रीमद् भागवतम होता है, इतना बड़ा किताब, ऐसा 18 किताब है जो पढ़ने के बाद आदमी ब्रह्मचारी बनता है, वैराग्य हो जाता है। वो पढ़ने के बाद मैं संसार में रहकर लोगों को बिजनेस सिखा रहा हूं। समझ में आ रहा है? क्योंकि मछली पानी से बाहर निकलकर कुछ नहीं रह सकती। जब मुझे गरीबी थी तब भी मैं दुखी था, और सब कुछ देखा, अच्छी गाड़ी ली, घर लिया, पैसा लिया, खाया, फॉरेन कंट्री, क्रूज, सब जगह पे गया। मैं बोला किधर खुशी है, खुशी किधर है? गरीबी में भी दुख है और आमिरी में भी दुख है। और मैंने महसूस किया मेरा तो हो गया, लेकिन बाकी लोगों का दुख दूर करने के लिए मैंने पैसा देने की कोशिश की, डोनेशन दिया, चैरिटी किया, ओल्ड एज के वृद्धाश्रम में गया, अनाथ आश्रम में गया, अलग अलग जगह पे टेम्पल के लिए पैसा दिया। जो कमाना था मुझे लगा कि मैं प्रॉब्लम सॉल्व कर पाऊंगा,
लेकिन अगर पेड़ को बीमारी लगी है, पत्ते खराब हुए हैं, तो ऊपर फवारनी करके फायदा नहीं है। कहाँ पे जाना होगा? मूल के अंदर, रूट के अंदर जाना होगा। तो कपड़े की, पैसे की, अनाज के लोगों को जरूरत नहीं है। जीसस ने बायबल दिया, माऊलींनी ज्ञानेश्वरी दिली, महाराजांनी गाथा दिली, पैगंबरांनी कुराण दिलं, कृष्णांनी भगवद्गीता दिली. इथं बसलेले सगळे लोक आहेत ना, पैसा कपड़ा अन्न नहीं चाहिए आपको, यानी ये गरज नहीं है तुम्हारा, इसकी जरूरत ही नहीं है. अंदर जब दिया बुझा हुआ है ना, बस उसको जलाया ना, तो तुम्हारे दुख छोड़ो, तुम्हारे वजह से लाखों लोग के दूध फिनिश हो जाएंगे. मी ह्या ॲटिट्यूडने आता जीवन जगतो. परिवारासाठी नाही कोण नाही आहे खुशी. मी बघितलं मुलं त्रासामध्ये, ती बहीण भावासाठी त्रासामध्ये, ती मुलगी आईबापासाठी टेन्शनमध्ये, कुणाचं लग्नच होऊन राहिलं, कुणाचं डिवोर्स व्हायला, कुणाचं बाळच होऊन राहिलं, कुणाला वेगवेगळे आजार झाले, कोणी कोणाला तरी जाळून मारते, कोणी अपंग जन्माला येते, कोणी गुंड्यासाठी कुठीते. त्यानंतर अचानकच बाया विधवा राहिल्या, 2-3 मुलं सोडून. त्यानंतर अचानकच लग्न करून लोक इंद्रिय भोग घेण्यासाठी इकडे तिकडे पळून राहिले. मी विचार केला, मला भेटलंय पण सगळ्याला काय मिळून राहिलं, काय करू काय करू, यांना सांगायला काय पाहिजे, देव असं का करतो. मुळात गेल्यावर मला कळलं की का, मला मुळात गेल्यावर कळलं याचा पॉज आहे. मुळात जर चेतना शुद्धीवर काम झालं तर लोकांच्या जीवनात जे दुःख आहे ना, ते आपल्या कर्माचं फळ म्हणून भोगतील आणि खूप जोशने काम करतील का नाही करतील. चेतना शुद्धीवर काम करायचं आणि बस. मला तर वाटतं बस त्या मुलासाठी, त्या बहिणीसाठी, त्या आईसाठी, त्या वडिलांसाठी, त्या बाईसाठी, त्या म्हाताऱ्या माणसासाठी इथून पुढे आशा पूर्ण करायची कोणी. हा, आई बापासाठी नाही. बस माझे कर्तव्य पूर्ण झाले. आज मेलो ना, आज शरीरातून प्राणी गेलो ना, काही फरक नाही. लई धडपड येते जगामध्ये. काय लय पैसे करून 2-4 टन पहिलं नॉलेज येते तुम्ही समोर. हा, तुम्ही जे खाता तेच खातो आपण. सिंपल जीवन आहे. श्रीमंती आणि गरिबीमध्ये फरक फक्त मानसिकतेचा आहे आणि क्वालिटीमध्ये छोट्या मोठ्या भोगांचा आहे. राईट और रॉंग. पण आज हे जीवन संघर्षामध्ये, तडफडण्यामध्ये, पूर्ण जिंदगीभर इच्छा पूर्ण करण्यासाठी घालतात. जिंदगीभर पूर्ण आयुष्य घालतात एक घरमेल करायला, पूर्ण आयुष्य घालतात एक कार घ्यायला, 50व्या वर्षाची विमानात बसतात. अरे या मनुष्य जीवनात जर 40 वर्ष तुम्ही फक्त गर्भाच्या पाठीमागे भिकाऱ्यासारखे पडले तर जगणार कधी, कब जिओगे. इच्छा आहेत ना, काही मिळवायचे ना, डेडलाईन टाका 5 वर्ष. किती वर्ष टाका? 5 वर्ष, 7 वर्ष बस करून टाका. आणि ते मिळवत असताना चारित्र्यवान होऊन मिळवा, सत्याच्या मार्गावर जाऊन मिळवा. लोकांच्या डोळ्यात हसू लावून नाही मिळवायचं, लोकांना उत्तर देऊन नाही मिळवायचं, लोकांना करून द्या, काय चिखल उडवायचं करून द्या. जरा पण आपण घाण नाही व्हायचं. आपल्या बरोबरला घाण नाही झालं पाहिजे कोण लोक. राईट और रॉंग. ह्या मार्गावर चाला आणि आपण चालणार आहे. मी करणार आहे, आखरी क्षणापर्यंत करणार आहे. यस, ही सगळी जी अचिव्हमेंट, हे नाव सन्मान झालाय ना, भगवान कृष्णाची शपथ, माझ्या पोराची, माझ्या बायकोची शपथ घेऊन सांगतो, शरीरात आखरी लागताचा थेंब, आखरी सास पर्यंत मला मी तुमच्यासाठी लागणार, त्या लोकांसाठी लागणार. शरीराचे नाते नाही, आत्म्याचे नाते बोलू आपण एकमेकांना. हे करता यार माझी तडफडी, मी तर जाणार नाही. मला पाहिजे, मला 500,000 कोटी नाही पाहिजे, पण ऍटलीस्ट 1000, 2000, लाख, 2 लाख लोकांना 1 कोटी भेटली पाहिजे. काय करते पैशाकडे? ते पैशामध्ये लई पैसे गोळा करणं म्हणजे पाप असते ते पैशामध्ये. पण लई पैसे तुम्ही मोठं का झालं पाहिजे की तुमच्यामुळे लोकांना रोजगार निर्माण होतो. समजते का? मी पैसे का कमवू राहिलोय? मला वाटतं जर मी पैसे कमवले तर लोकांना पैसे कमवायला सोर्स भेटेल, मार्ग भेटेल. नाही तर काही नाही लागत. साधी राहणीमान, उच्च विचार, ह्या जीवनात जिंदगी जगू शकतो आपण. पहिल्या काळात पण लोक जगलेत का नाही जगलेत? मला असं वाटतं मी तर लागणार आहे तुमच्यासाठी. तुम्ही ऐकत आहे? जगायचंय का? क्लास होईल, क्लास होईल, संघर्ष होईल, अडचणी येतील, भोगणार का नाही भोगणार? मिळून करणार. मिळून जर करायचं असेल तर असं करू नका जसं चिपकू आणि आंबा. चिपकू आणि दोघं पिकलेत, दोघं पिकलेत. आंबा जेव्हा पिकतो तेव्हा त्याची कोळी सोबत काय येतं?
काय येतो? त्याला आसक्ती म्हणतात. आणि चिपकून जेव्हा पिकतो त्याची कोई काढल्यावर काय येतं? असं जिंदगी जगा. असं जगामध्ये 50ला 60ला 70ला 80ला असं जा की जसं 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 ग्रो करतात तसं अलिप्त व्हायला चालू करा. फुल क्षमतेने काम करा. आणि जेव्हा लास्ट आखरी मोमेंट येईल ना तेव्हा मुलं, पत्नी, नवरा, नातेवाईक, माबाप दिसले पाहिजे, देव दिसला पाहिजे, बोलत दिसले पाहिजे. समजा 10, 20, 25, 50, 100 कोटीची प्रॉपर्टी कमवली आहे ना तरी पण काय म्हणले पाहिजे? तू बस उगलंय सगळं आता. राईट ऑर रॉंग? सगळी दुनिया रडत असेल आणि त्यावेळेस तुम्ही स्वतःला म्हणले पाहिजे, सगळ्या दुनियाला असंच असं म्हणले पाहिजे, बायकोला, पोरांना, नातेवाईकाला, मित्रांना काय म्हणले पाहिजे? आम्ही जातो आमच्या गावा आमच्या. कुणाला म्हणलं पाहिजे? तुम्ही तुमच्या आई बाबांना असतील तर, किंवा तुमच्या मुलांना, नातेवाईकाला, मित्रांना, तुमच्या फॉलोअर्सला, तुमच्या टीमला तुम्ही काय म्हणले पाहिजे? आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम. माझी लाची इच्छा आहे, माझी लाची इच्छा आहे सनेश, हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस तुम्हाला देते. संघर्ष आहे, फार मोठा संघर्ष आहे, पण मिनिंगफुल जिंदगी जगायची असेल तर आमच्यासोबत आहे का तयारी? आहे का तयारी? आहे का तयारी? रेडी? असं एकच सांगन, कुछ भी हो जाए बॉस, हटो मत पीछे. जलती है दुनिया, जलती है दुनिया, जलती है दुनिया, शरीर में उड़ता है पैसा. किती लोकांना असं वाटतं खरंच मी सांगितलंय आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम गाव, ही जिंदगी जगायची. सगळे रडतील, बायको रडत, ते नवरा रडत, ते पोरं रडतील, सगळे रडतील, पण तुम्ही खुश झाले पाहिजे. चलो हम निकले हमारे घर में, समझ आया? तुम रोते बैठो, तुमची आसक्ती नाही पाहिजे. मत नका आठवू जास्त का त्यांच्यावर, नाही तर लई त्रास होतो. लई पेन होतो. सगळ्यांचे कर्म वेगळे वेगळे. टेन्शन आल्यावर तुम्ही चेकआउट करा, त्यांना जाऊ द्या पुढं. समझ आया? जब समय आएगा तब खुश होकर पूरा पॅकिंग करके निकलो. पॅकिंग कुठलं? विचारायचं. प्रॉपर्टी, राईट ऑर रॉंग? संपत्ती घेऊन नाही जाऊ शकत तुम्ही खाली. जेव्हा तुमचे सगळ्या बस भरलेली आहे, फुल एन्जॉय चालू आहे, अचानकच बाय बाय निघलो आम्ही, निघा. येस ऑर नो? सगळेजण वेगळ्या स्टेशनवर बसलेत का नाही? आई वडील, मित्र, परिवार सगळे बसलेत. सगळ्यांची जन्मतारखा वेगळ्या वेगळ्या, सगळ्यांच्या मृत्यूचे डेट पण वेगळ्या वेगळ्या असतात. और जब निकलना है तो निकल जाएगा दोस्तों. ऐसी जिंदगी गिल्ट वाली, पछतावे वाली, टेंशन वाली, दुख वाली जिंदगी नहीं जीना और नहीं देना लोगों को. आय रेडी? आय रेडी? सगळ्यांना धन्यवाद. सगळे मनापासून मी थँक्यू मानतो सगळ्यांचे. गोष्टी सगळे जा. पुन्हा एकदा सांगतो, आम्ही जातो आमच्या गावा राम राम.